गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। कोरड पडली घशाला, शहापाडा धरणामध्ये 15 दिवस पुरेल एवढाच पाणी साठा। उत्तर शहापाडा योजनेतील 27 गावे 43 वाड्यांना पाणी पुरवठा करणारे शहापाडा धरणाची पाणी पातळी खालावली असून जेमतेम 15 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा धरणात शिल्लक आहे। यामध्ये तल गाठलेल्या मृत गाळयुक्त पाणी शिल्लक असून ते पाणी पिण्यासाठी सोडले तर आरोग्याच्या दृष्टीने बाधक ठरणार आहे। गेली काही दिवसांपासून बंद असलेला पाणी पुरवठा जरी सुरळीत झाला असला तरी कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे। कालव्याचा पाणी पुरवठा बंद केल्याने भोगावती नदीपात्रातील पाणीसाठा आटल्याने पेण शहरातील 1 लाख लोकसंख्येला आणि वाशी, वडखल, खारेपाट विभागातील 27 गावे 43 वाड्यांवर नवीन वर्षात पाणी टंचाई उद्भवणार आहे। 1.5 लाख लोकसंख्येच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। शहराला हेटवणे तसेच आंबेघर धरणातून थेट पाणी पुरवठा करणारी योजनाच अस्तित्वात नसल्याने भोगावती नदी पात्रातील पाणी पिंपळटोहातून येथून लिफ्ट करून ते जनतेला दिले जाते। पण आता हेटवणे कालव्याचे भूमिगत पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असल्याने कालवा विभाग आणि हेटवणे प्रकल्प संस्थेने कालव्याला सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी बंद केल्याने खारेपाट विभागातील गावांना पाणी टंचाईची समस्या होणार आहे। नमस्कार, आता आपण आहोत शहापाडा धरणावर। माझ्या जर पलीकडच्या बाजूला बघितलं तर हा शहापाडा धरणाचा जो पूर्ण विचार केला तर पूर्ण प्रमाणात साधारणतः एक 15 दिवसाचा पाण्याचा साठा राहिलाय। ह्याला कारण एकच की नियोजनाचा अभाव। कारण जर हेटवणा प्रकल्पाकडून जर पाणी खात्याला लेटर गेलेला आहे की जून महिन्यात जो लेटर गेलेला आहे की या वेळेला हेटवणा प्रकल्पाचे जे कालवे आहेत ते बंद राहणार आहेत, परंतु त्याच्यावर उपाययोजना पाणी खात्याने कोणतीच केली नाही। त्यामुळे ही अवस्था आहे। कारण साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये ह्या हेटवण्याच्या जो काही कालवा आलाय त्यातून पाणी शिफ्ट करून ह्या शहापाडा धरणामध्ये टाकलं। माझ्या जर पुढं समोर बघितलं तो बघा शिफ्ट करण्याचा जो पाईप दिलेला आहे तो आता कोरडा पडलाय। कारण पूर्ण जर शहापाडा धरणाचा विचार करता जो शिफ्टिंग होणारा पाणी तो ह्याच्यामध्ये पडत होता आणि ह्या पाण्याची पातळी वाढत होती, परंतु हेटवणा प्रकल्पाचा जो कालवा आहे त्या कालव्याचा पाणीच नाही आता सोडला यंदा। तर त्यामुळे ते शिफ्टिंगचा संबंधच काय येत नाही आणि शिफ्टिंग न झाल्यामुळे पाण्याची पातळी खाली गेली। जास्तीत जास्त 15 ते 20 दिवस हा पाण्याचा साठा पुरणार आहे। त्यानंतर खारेपाटाला पूर्ण पाणी टंचाईला सामोरे जावं लागणार। कारण ह्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट आहे की नियोजनाचा अभाव आणि नियोजनाचा अभावच। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।